पदर घेतल्यावरती हा साडीसारखा लुक तयार होतो. अगदी सुंदर असा दिसत आहे. मंडळी, आपल्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हे मी 2 कलरचे कपडे घेतलेले आहेत. कपड्याची डिझाईन आणि कपडा एकच प्रकारचा आहे, पण कलर 2 असे घेतलेले आहेत. तर त्याच्यापासून आपण सुंदर असा एक ड्रेस तयार करणार आहोत. ड्रेस आणि साडी दोन्ही एकच कपड्यात आपण तयार करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे, ते 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. आपल्या पूर्ण ड्रेसची उंची 50 इंच आहे. तर आपल्याला कमरेपर्यंतचं पहिले आपल्याला कमर उंचीपर्यंत कटिंग करून घ्यायची आहे. वरचा भाग हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी, ते पण मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. आता कमर उंची आपली 12 इंच येते. त्यात 1 इंच मी शिलाई मार्जिंगसाठी घेणार आहे. शोल्डरचं माप आहे 15 इंच. 1 इंच कमी करून 15चा आधी मी अर्धा भाग टाकलेला आहे 7.5. त्याच्यात 1 इंच कमी करायचं आहे आणि राहील तो आपल्याला घ्यायचा आहे. 6.5 येतो माझा. त्यानंतर छाती घेराचं माप मी टाकत आहे. छाती घेर 30 इंच आहे. लुजिंगसाठी अर्धा इंच, तर माझा 8 येतो इथे. 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेत आहे. जिथे मी 13 इंच मोजला होता तिथे मी कमरेचं माप टाकत आहे. कमर 28 इंच आहे. त्यात मी अर्धा इंच लुजिंगसाठी, तर तिथे माझं 7.5 येत आहे. चौथा भाग सॉरी, आणि 1 इंच शिलाई मार्जिंग हे मी मार्क करून घेतलेलं आहे. आता इथे मुंडा खोलीचं माप टाकत आहे. मुंडा खोलीचं माप 11 इंच आहे. तर या लाईनवरती, या मार्कपासून या लाईनवरती मी असं हे तिरकं मोजत आहे. तर 11 इंचाचा मध्य येतो 5.5. त्यात मी अर्धा इंच लुजिंग टाकून 6 वरती मी हे मार्क टाकत आहे. हे मी मुंडा खोलीचं माप टाकत आहे. हा मी मागच्या भागाचा मार्किंग केलेला आहे आणि पुढच्या भागासाठी मी अर्धा ते 1 इंच आतमध्ये येऊन इथे ही मार्क करून घेत आहे. पुढच्या भागासाठी हा पुढचा मुंडा खोली आहे आणि ही मागची मुंडा खोली. अस्तरचं कापड आणि मेन फॅब्रिक असं हे मी दोन्ही एकत्रच कटिंग केलेलं आहे. आता हे एक एक पार्ट आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. सरळ केला. हे मागचा आणि पुढचा असे हे मी दोन्ही कटिंग करून घेतलेले आहेत. आता आपण खालचा भाग कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी हे लायनिंगचं कापड घेतलेलं आहे. हे खालच्या घेरासाठी मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे, पण मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे.
तर वरच्या बाजूला आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कमर 30 आहे आपली, त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंगसाठी आणि 1 इंच शिलाई मार्जिन असं हे मी माप टाकत आहे. त्यानंतर उंची आपली 28 इंच घ्यायची घेराची आपल्याला. तर 28 आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी मी ठेवत आहे. असं 29 इंचावर मी हा मार्क केलेला आहे. आणि याला आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. थोडंसं इथे सेप पण देऊन घेऊया आपण. हे मी खालच्या घेराचा अस्तर कापून घेतलेला आहे. आणि घेरासाठी मी हे कापड घेतलेलं आहे. तर आपल्याला घेर हा अस्तर मी सिंपल कापलेला आहे. आपल्याला घेर आहे अंब्रेलामध्ये कापायचा आहे. हा सिंपल कापलेला आहे, पण घेर हा आपल्याला थोडा अंब्रेलामध्ये कापायचा आहे. जास्त याला घेर द्यायचा नाही, पण अंब्रेला असेल तर तो दिसायला थोडा चांगला दिसतो. हा मी असा क्रॉसमध्ये फोल्ड करून घेत आहे. हा जो आपण अस्तर कटिंग केलेला आहे ना, तो आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे याची. आणि आपल्याला टोकापासून मोजायचं आहे. ह्या टोकापासून इथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे की आपला किती येतो तो. 38 इंच हा माझा येत आहे. तर या टोकाला पण आपल्याला 38 इंच मोजायचं आहे. या टोकाला पण आपल्याला 38 इंच मोजायचं आणि मिडलमध्ये पण आपल्याला 38 इंच मोजून घ्यायचं. झाला आता आपल्याला हा घेर कट करून घ्यायचा आहे. तर मी हा असा अस्तरचं कापड कटिंग केलं आहे आणि मेन फॅब्रिक हा अंब्रेला कट केलेला आहे. अस्तर मी असं का कटिंग केलं तर आपल्याला कापड पण कमी लागतं आणि जास्त घेराची काही गरज नाही. त्यासाठी इतका घेर असेल तरी आपल्याला चालायला बसायला व्यवस्थित जमतं. आता खाली आपण 10 इंचाची झालर लावणार आहे त्याला. तर त्यासाठी मी हे कापड आधीच कटिंग करून ठेवलेलं आहे. 10 इंचाची झालर लावणार आहे आणि 1-1 इंच शिलाई मार्जिनसाठी अशी मी खाली गोट मारण्यासाठी व वरती शिलाई मार्जिन अशी मी 12 इंचाच्या ह्या लांब 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, या मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हा आपला घेराचा आणि हा आपला वरचा पार्ट. त्याचबरोबर आपण साडी आणि ड्रेस दोन्ही एकच याच्यात दाखवत आहोत. त्यासाठी आपल्याला पदर लागणार आहे. तर हा मी 2.5 मीटरचा पदरासाठी हा कापड घेतलेला आहे. हे मी 2 कलरमध्ये बनवत आहे, त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे.
आता आपण याचे स्लीव्ज कटिंग करणार आहोत. 13 इंचाचे स्लीव्ज आहेत. मी पट्टी मोडण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरती आपण फुग्याची बाही करणार आहोत, तर त्यासाठी मी 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर मुंडा खोली 11 इंच आहे, तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी ठेवत आहे 2 इंच. आणि दंडघेर आहेत 9 इंचाचे, त्याच्यात एक 1.5 इंच एक्स्ट्रा. हा मुंडा खोली आणि ही लाईन याच्यातलं आपलं जेवढं अंतर असतं त्याचं सेंटर आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2.5 इंच आहे मी खाली येत आहे आणि हे 2.5 ही लाईन ही लाईन याच्यामध्ये आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहेत. अगदी सोपे. स्लीव्स कटिंग करणं कापडावरती एकदम इझी आहे. आता आपल्याला आपण जे नॉर्मल हात कटिंग करतो तसे पहिल्यांदा करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला हा खालचा जो पॉईंट आपण घेतलेला आहे, मार्क केलेला आहे, त्याला आपल्याला पुढच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा मागचा आकार आहे, हा पुढचा आहे. हे शेप आपल्याला दोन्ही देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण फुग्याची बाही करत आहोत, तर जिथे आपण हा सेंटर मोजला तिथूनच आपल्याला वरती हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि यालाच इथे आपल्याला असं हा डाऊन करायचं आहे. बघा, अगदी सुंदर असे इझी आपण स्लीव्स कटिंग केलेले आहे. हे 2 पार्ट खोलून आपल्याला याला पुढच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हा जो आपण एक्स्ट्रा 3.5 इंच घेतलेला आहे त्याला आपल्याला इथेशी मार्क करून घ्यायचा आहे. असा नॉचेस करून घ्या असे छोटे. पहिले आपण कटिंगची व्हिडिओ बघितली होती. आता हे मी काय केलं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्णपणे स्टिच करून घेतला आहे, गळा बनवून घेतला आहे, स्लीव्स पण अटॅच केले आणि याला मी इथे थोडा ओपन ठेवलेला आहे आणि ही झालर बनवून घेतलेली आहे. ही झालर पण आपल्याला याला अटॅच करायची आहे. आणि आपण साडी आणि ड्रेस असं 2 प्रकारचा कॉम्बो बनवत आहोत. साडी आणि ड्रेसचा आपण कॉम्बो बनवत आहे. त्यासाठी आपण हा 2.5 मीटर पदरासाठी कापड घेतलेला आहे. तो आपल्याला काय करायचा आहे, हा मी इथं जो ओपन ठेवलेला आहे त्याला आपल्याला इथे हा आतल्या बाजूने असं अटॅच करायचं आहे. हा आतल्या बाजूला गेला पाहिजे असं. याला मी या कापडाला पण पूर्ण 4 बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. 2 in 1 आपला ड्रेस तयार आहे. आधी आपण 1 पीस सारखा शिवला, आता पदर घेतल्यावरती हा साडीसारखा लुक तयार होतो. अगदी सुंदर असा दिसत आहे. तुम्हालाही नक्की आवडला असेल. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.